अशी चमचमीत आणि मस्त बटर टाकलेली भाजी जर घरी खायला मिळाली तर हॉटेलला जाऊन खाण्याची इच्छासुद्धा होणार नाही. तर आज आपण बनवलेली आहे मस्त मसाला पनीर. आणि ही भाजी जर तुम्ही एकदा बनवली ना तर किमान महिन्यातून 2 ते 3 वेळेस तर नक्की बनवाल. भाजीचा कलर, भाजीची ग्रेव्ही एकदम परफेक्ट बनलेली आहे. आणि अशी भाजी तुम्ही अगदी घरच्या साहित्यामध्ये सुद्धा बनवू शकता. तर खूप झटपट होणारी आहे, त्यामुळं व्हिडिओला स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. रेसिपीला तर आता आपण सुरुवात करणारच आहोत. त्या अगोदर मी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्ही जर आपला व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच वेगवेगळ्या आणि नवीन नवीन रेसिपीसाठी. तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, स्वागत आहे आपलं स्वाईस कन्या यूट्यूब चॅनलवर. तर चला, मुलांच्या आवडीची आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी अशी मसाला पनीरची रेसिपी आपण आता शेअर करणार आहोत. तर चला, प्राथमिक तयारी काय काय करून घेतलेली आहे ती सुद्धा मी सुरुवातीला सांगते. तर आता आपण घेतलेले आहेत 3 ते 4 मीडियम आकाराचे टोमॅटो. तर ते कट करून मी त्याची ग्रेव्ही बनवून घेणार आहे. नंतर आपण 15 ते 20 काजू आणि फरसबी गरम पाण्यामध्ये भिजवून घेतलेलं आहे. तर हे आपण आता अर्धा तास भिजवल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहे. तर त्याची आपण एकदम बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये जशी दिसली तशी. टोमॅटो मी 4 घेतलेले आहेत, कारण थोड्या छोट्या साईजचे आहेत. तुमच्याकडे जर मोठ्या आकाराचे असतील तर 3 घेतले तरीही पुरेसे आहेत. आपण ही भाजी आहे ती 5 व्यक्तींसाठी जवळपास बनवलेली आहे. आणि आता त्यासाठी आपण 2 मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत. हे पहा, या पद्धतीने टोमॅटो आपण कट करून त्याची एकदम बारीक प्युरी करून घेणार आहेत. आणि आज मी कांदा कट करत असताना रेस्टॉरंटमध्ये जसा फास्ट कांदा कट करतात ना त्या पद्धतीने कट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर खूप बारीक कट करायचा होता आणि फास्ट पण कट करण्यासाठी मी थोडंसं चेंज केलं. तर जमला का ते सुद्धा सांगा. आता आपण हा कांदा कट करून घेतलेला आहे. पहा, या पद्धतीनं एकदम बारीक कट करून घेतलेला आहे. आता आपला कांदा कट करून झालेला आहे. आता आपण पनीर जे आहे ते शालो फ्राय करून घेणार आहेत. पनीर शालो फ्राय करत असताना आपल्याला गॅसची फ्लेम फुल ठेवायची आणि खूप पटकन शालो फ्राय करून घ्यायची. शालो फ्राय झाली की आपल्याला पनीर जे आहे ते लगेच पाण्यामध्ये बुडवून ठेवायचे. आता आपण भाजीला फोडणी घालण्यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे. आता आपण पुरेसं तेल घालणार आहोत. आता आपण रेस्टॉरंट स्टाईल बनवत आहोत, त्यामुळे आपल्याला तेल थोडंसं जास्त घालायचं आहे. तर वरतून आपण घालणार आहोत 1 चमचा बटर, कारण यामुळे जे आहे ते भाजी आपली एकदम रेस्टॉरंट स्टाईल बनते आणि चवही छान लागते. आता आपण हे दोन्ही पण व्यवस्थित गरम करून घेतलेले आहे. नंतर आपण घातलेले आहेत 3-4 लवंगा, दालचिनीचा तुकडा आणि 2 तेजपत्त्याची पानं. आता हे थोडंसं तडतडलं की आता आपण कांदा घातलेला आहे. कांद्याचं प्रमाण आपण भाजीची ग्रेव्ही दाट होण्यासाठी थोडं जास्त घातलेलं आहे. आणि हा कांदा आपण एकदम बारीक कट करून घेतलेला आहे. आपला कांदा एकदम गुलाबी होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. एकदम ट्रान्सपरंट झाला पाहिजे. आता आपण कांदा परतत असताना पटकन परतला जावा म्हणून थोडंसं मीठ घालणार आहोत. पहा, या पद्धतीने आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. आता आपण घालत आहोत टोमॅटो प्युरी आणि आपण ही पण एकदम बारीक करून घेतलेली आहे. तर आता हे टोमॅटो प्युरीला चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायची. पहा, थोडासा वेळ जास्त लागतो टोमॅटो प्युरी घातल्यानंतर फोडणी परतण्यासाठी, पण आता चव जर आपल्याला एकदम रेस्टॉरंट स्टाईल पाहिजे असेल तर वेळ तर थोडासा लागणारच. हे पहा, टोमॅटो प्युरी घातल्यानंतर आपल्याला सतत हलवत राहायचे, म्हणजे आपली टोमॅटो प्युरी आणि फोडणी जी आहे ती पटकन परतल्या जाईल आणि आपल्या फोडणीला पटकन तेल सुटेल. आता आपण घातलेलं आहे 1 ते 1.5 चमचा लसूण आणि अद्रकची पेस्ट. आणि आता हे पण आपण व्यवस्थित परतून घेणार आहे. आता आपण लाल तिखट, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिर्च, नंतर किचन किंग मसाला, गरम मसाला आणि थोडीशी हळद घातलेली आहे. आता हे सर्व मसाले घातल्यानंतर आपल्याला 2 ते 3 मिनिटापर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचे. आता सर्वात शेवटी आपण घालणार आहेत काजू आणि फरसबीची आपण मगाशी जी पेस्ट बनवून घेतलेली आहे. तर आता ही पेस्ट घातल्यानंतर सुद्धा आपल्याला जरा 3 ते 4 मिनिटांपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचे. ही पेस्ट घातल्यामुळे जे आहे ना आपल्या भाजीची चव जी आहे ना एकदम रेस्टॉरंट स्टाईल बनते आणि ग्रेव्ही जी आहे ती एकदम दाटसर बनते. आणि अजिबात तुम्हाला असं वाटणार नाही की आपण ही भाजी जी आहे ती घरी खात आहोत. एकदम टेस्ट, ग्रेव्ही एकदम दाटसर आणि एकदम बटर टाकल्यानंतर तुम्हाला ही भाजी ओळखायला सुद्धा येणार नाही की आपण ही घरी बनवलेली आहे.
तर हे पहा ग्रेव्ही एकदम दाटसर झालेली आहे आपली आणि आता ग्रेव्हीला आपला छान कलर पण आलेला आहे. तर आपण वरतून हे पनीर मगाशी शालो फ्राय घेतलेले आहेत, तर ते पनीर आपण तसेच 15 ते 20 मिनिटं पाण्यामध्ये बुडवून ठेवले होते, म्हणजे पनीरचा सॉफ्टनेस जो आहे ना तर तो व्यवस्थित राहतो. आता आपली मसाला पनीरची रेसिपी तयार झालेली आहे. बघा ग्रेव्ही आणि कलर आता तुम्ही प्रत्यक्षात पाहू शकता. एकदम रेस्टॉरंटमध्ये जशी वाढताना आपल्याला पनीरची रेसिपी दिसते ना, एकदम स्पायसी आणि मस्त कलरफुल अशी वरतून बटर घातलेली, तर तशीच आपली रेसिपी दिसत आहे की नाही मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि चॅनलला तुम्ही जर आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर आपण वरतून थोडीशी डेकोरेशनसाठी कोथिंबीर घातलेली आहे. आणि हे पहा भाजीचा कलर अशी बघता क्षणी खावीशी वाटणारी वाटत आहे की नाही आपली मसाला पनीरची रेसिपी. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आणि कमेंट करून सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते. आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. भेटूया आपण आता अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.